श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी या 5 चुका करू नका, कारण श्री दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला आज मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, गुरुवार हा दिवस गुरूंचा, श्री दत्तात्रेयांचा आणि ज्ञानाचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, अनेक भक्त गुरुवारी उपवास करतात, दत्त मंदिरात जातात, गुरुचरित्राचे वाचन करतात आणि श्री दत्तगुरूंची आराधना करतात. मित्रांनो, परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या गुरुवारी टाळाव्यात असे धार्मिक परंपरेमध्ये सांगितले जाते. मित्रांनो, या गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुवारच्या दिवशी कोणत्या 5 चुका तुम्हाला टाळायच्यात आणि त्यामागील आध्यात्मिक कारण काय आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, सर्वात पहिले चूक क्रमांक 1 म्हणजेच गुरुजनांचा किंवा वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करणे. हो मित्रांनो, गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. या दिवशी आपल्या शिक्षकांचा, आई वडिलांचा, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आणि संतांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, काही लोक रागाच्या भरात कठोर शब्द बोलतात, पण धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी असे वर्तन टाळावे. या दिवशी नम्रता, संयम आणि आदरभाव ठेवणे शुभ मानले जाते. मित्रांनो, जर एखाद्याशी मतभेद असतील तर ते शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आता चूक क्रमांक 2 म्हणजे नकारात्मक विचार आणि वादविवाद टाळा. मित्रांनो, अनेक घरांमध्ये गुरुवारी भांडणे, वादविवाद किंवा कटू बोलणे टाळण्याची परंपरा आहे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे, देवाचे नामस्मरण करणे आणि मन शांत ठेवणे हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. कारण जिथे शांतता असते तिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढते असे मानले जाते. मित्रांनो, आता चूक क्रमांक 3 दत्त नामस्मरण विसरणे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना देवपूजेसाठी वेळ मिळत नाही, परंतु गुरुवारी काही मिनिटे जरी मिळाली तरी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणे अधिक लाभदायक मानले जाते. मित्रांनो, नामस्मरणामुळे मन स्थिर होते, तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपा. मित्रांनो, आता चूक क्रमांक 4 म्हणजे दानधर्म आणि मदत करण्याची संधी सोडणे. मित्रांनो, गुरुवार हा दानधर्मासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. गरजूंना अन्नदान, पक्ष्यांना धान्य, गायींना चारा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे हे पुण्यकारक मानले जाते. मित्रांनो, दान नेहमी आपल्या क्षमतेनुसार आणि निस्वार्थ भावनेने करावे. मित्रांनो, दानाचा खरा अर्थ म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे. आणि मित्रांनो, आता तुम्ही असं समजाल की दान करायला खूप पैसे लागतात, पण मित्रांनो, तुम्ही एखाद्या मुंगीला साखरच चारली तर तेही अन्नदानच होय. म्हणून मित्रांनो, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. मित्रांनो, आता चूक क्रमांक 5 म्हणजे श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेला महत्त्व देणे. मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक लोक विविध अफवावर विश्वास ठेवतात आणि भीतीपोटी काही गोष्टी करतात, परंतु दत्तगुरूंचा संदेश ज्ञान, विवेक आणि सत्याचा आहे. मित्रांनो, श्रद्धा असावी पण विवेकासोबत. धर्म आपल्याला सकारात्मक जीवन जगायला शिकवतो, भीती निर्माण करायला नाही. आणि मित्रांनो, आता यातून मला तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. गुरुवारच्या दिवशी या गोष्टी टाळण्यामागील उद्देश भीती निर्माण करणे असा नाही, तर आपल्यामध्ये चांगले विचार, चांगले संस्कार आणि आध्यात्मिकता वाढवणे हा आहे. मित्रांनो, दत्तगुरूंची कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चांगले कर्म करा, गुरूंचा आदर करा, नामस्मरण करा आणि इतरांप्रती प्रेमभाव द्या. मित्रांनो, जर तुम्ही मनापासून श्री गुरुदेव दत्त असे नाम घेतले तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.